नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। HSRP नंबर प्लेट ही सक्तीची करण्यात आलेली आहे। 2019 नंतरच्या सुद्धा ज्या काही उत्पादित गाड्या आहेत त्यांना सुद्धा जी HSRP नंबर प्लेट आहे अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ती सक्तीची करण्यात आलेली आहे। 31 मार्च ही डेडलाईन आहे। त्याआधी ज्या नागरिकांनी HSRP नंबर प्लेट बसवून घेतलेली नाही त्यांची जी गर्दी आहे ती वेगवेगळ्या केंद्रांवर पाहायला मिळते। मात्र या ठिकाणी ज्या खासगी कंपनीची नेमणूक करण्यात आलेली आहे, ज्या खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी मात्र कुठेतरी घोळ झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील सुद्धा दांडेकर पुलाजवळ एक शिवाई शोरूम आहे या ठिकाणी, आणि या शोरूम मध्ये सुद्धा एक केंद्र आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 7 मार्च पासून या ठिकाणी बंद दाखवण्यात आलेला आहे। या ठिकाणचं जे केंद्र आहे किंवा नागरिक ज्या ठिकाणी येत आहेत ते बंद करण्यात आलेले आहे। त्यामुळे या ठिकाणचे आतमधले जे लोक आहेत त्यांच्याकडून कुठलीही माहिती देण्यात येत नाही की नेमकं ते का बंद करण्यात आलेलं आहे। खरं तर HSRP नंबर प्लेट साठी अनेकांनी ऑनलाईन सगळं प्रोसेस केलेली आहे, ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे। मात्र त्यानंतर त्यांनी ते ज्यावेळेस अपॉइंटमेंट घेऊन या ठिकाणी येतात मात्र अशा पद्धतीने जर त्यांना बंद पाहायला मिळालं तर पुढे त्यांनी जी फी भरलेली आहे ऑनलाईन तिचं काय, त्यांना मग HSRP नंबर प्लेट कुठे मिळणार असे अनेक प्रश्न पडलेले आहेत। जसं की या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं की हे आपल्याला या ठिकाणी बंद पाहायला मिळतंय। अगदी याच पद्धतीनं HSRP नंबर प्लेट साठीच या ठिकाणी आले होते, त्यांचं नेमकं काय म्हणणे आपण जाणून घेणार आहोत। तू आता या ठिकाणी आला, तुला नेमकं काय सांगण्यात आलं? मला तिथे सांगण्यात आलं की म्हणे आमच्याकडे जे आहे जे त्यांच्याकडे आले होते नंबर प्लेट वगैरे 7 तारखेनंतरच त्यांनी ते बंद केलंय, कारण की त्यांच्याकडे काय ते पेमेंट वगैरेचा इश्यू आहे तो काय मला माहित नाही। पण त्यांनी मला सांगितलं की ते दुसऱ्या कोणत्या तरी एजन्सीला देण्यात येईल किंवा तुम्हाला कॉल करण्यात येईल 2-3 दिवसात। तर त्यांनी मला हेच सांगितलं त्याविषयी। तू HSRP नंबर प्लेट साठी कधी अप्लाय केलं, फॉर्म कधी भरला, ती प्रोसेस तू कशी केलीस? ती ऑनलाईन प्रोसेस मी नाही केली होती, ती माझ्या दाजीने त्यांनी केली होती, पाहुणे आहेत माझे त्यांनी केली होती। तर जवळपास 1 ते 1.5 आठवडा झाला असेल कदाचित। त्यांनी ती केली आणि अपॉइंटमेंट आली मला ऑनलाईन, त्यांनी फॉर्म भरला, पेमेंट केलं ऑनलाईन आणि मला ती रिसिप्ट पण आलेली आहे पेमेंट केल्याची। ती मी घेऊन आलो इथे त्यांना दाखवली, पण त्यांनी मला असं उत्तर दिलं की ते आता आमच्याकडे नाही आहे। तर मग आता आम्ही काय करायचं, कुठं जायचं, तर तो प्रश्न आता पडला आहे। आणि आता ते म्हटलं की त्या तिथे नंबर वगैरे कॉल करा, तर ते नंबर काही मित्र माझे म्हटले की ते बंद येत आहेत। परंतु आता ते काही कॉल करून बघतो मी, आता पुढे काय करायचं ते काही माहित नाही आता याचं। खरं तर तुझ्यासारख्या अनेकांच्या तक्रारी आलेल्या आहेत की आम्ही ऑनलाईन भरलेले आहेत पैसे, मग या ठिकाणी आल्यावरती आम्हाला आमची HSRP नंबर प्लेट जी आहे ती मिळत नाहीये, मग आम्ही नेमकं काय करायचं? आता सरळ प्रश्न तुलाही तसाच पडलेला आहे, नेमकं काय करणार, कुठे कंप्लेंट करायची आता? कंप्लेंटचं ते तसं तर आपल्याला काही माहित नाहीये, त्यांनी फक्त एवढंच सांगितलं त्या कॉलवरती तिथे हेल्पलाईन नंबर दिलाय, तिथे तुम्ही क्युरीसाठी एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करा। आणि जर का काही तिथून जर का समाधान नाही भेटलं तर त्याच्या पुढे काय करायचं ते मलाही माहित नाहीये। तर त्याचं उत्तर कोण देईल ते आय डोंट नो। तर आपण बघितलं या ठिकाणी आपल्याला ह्या बाजूला पाहायला मिळेल त्यांनी आतमध्ये सुद्धा नोटीस लावलेली आहे। त्या नोटीस वरती काय आहे ते आपण बघितलेलं आहे। 7 मार्च पासून बंद करण्यात आलेलं आहे हे केंद्र। मात्र या ठिकाणी अनेक नागरिक येत आहेत जे आपल्या सर्व काही हातातली कामं सोडून अपॉइंटमेंट घेऊन या ठिकाणी येतात। HSRP नंबर प्लेट तयार झालेली आहे का असं सुद्धा त्यांच्याकडून ज्यावेळेस उत्तर येतं त्यानंतर ते या ठिकाणी येतात। मात्र या ठिकाणी आल्यानंतर त्यांना बंद असं सांगण्यात आलेलं आहे। बंद का करण्यात आलेलं आहे याची मात्र कुठलीही कल्पना दिली जात नाही किंवा सांगितलं जात नाही त्यांच्याकडून। यासह ऑन कॅमेरा कोणी बोलायला तयार नाहीये, मात्र ऑफ कॅमेरा असं सांगण्यात आलेलं आहे की जी कंपनी आहे संबंधित कंपनीकडून त्यांना पेमेंट न आल्यामुळे त्यांनी जे केंद्र आहे ते बंद केलेलं आहे। मात्र यामध्ये सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी येतात, तर मग त्यांचं काय, त्यांनी ऑनलाईन पैसे भरलेले आहेत, त्या पैशाचं काय, त्यांना नंबर प्लेट कुठे मिळणार, कोणत्या ठिकाणी त्यांनी जायचं, असे सगळे प्रश्न त्यांना पडलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा लवकरात लवकर मिळणं फार गरजेचं आहे। कॅमेरामन निलेश लोहारसह मी माधुरी कुमकर, टॉप न्यूज मराठी, पुणे।